घोगरा महादेव येथे बुडणाऱ्या पर्यटकाला होमगार्ड जवानांनी दिले जीवदान। वेगवान प्रवाहात उडी घेत धाडसी बचाव कार्य। खाकी वर्दीला नागरिकांचा सलाम। पारशिवनी पोलीस स्टेशन हद्दीतील पेंच नदी पात्रातील घोगरा महादेव हे धार्मिक व पर्यटन स्थळ पावसाळ्यात भाविक व पर्यटकांनी गजबजून जाते। शुक्रवारी 26 येथे दर्शनासाठी आलेल्या एका पर्यटकाचा पाण्यात बुडण्याचा प्रसंग ओढवला असता कर्तव्यावर तैनात असलेल्या होमगार्ड जवानांनी जीवाची पर्वा न करता नदीत उडी घेत त्याचे प्राण वाचवले। या धाडसी कार्याची परिसरात सर्वत्र चर्चा होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार नागपूर येथील वसंतराव नाईक झोपडपट्टी परिसरातील गोलू शाहू हे आपल्या 8 ते 9 सहकाऱ्यांसह घोगरा महादेव येथे दर्शन व पर्यटनासाठी आले होते। दर्शनानंतर ते पेंच नदीपात्रात अंघोळ करण्यासाठी उतरले। यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा तोल जाऊन ते नदीतील खोल डोहाकडे वाहू लागले। अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली। घटनेची माहिती मिळताच तिथे बंदोबस्तावर असलेले पारशिवनी पोलीस स्टेशनचे होमगार्ड हर्षल कांबळे आणि राहुल मेश्राम यांनी क्षणाचाही विलंब न करता पेंच नदीच्या वेगवान प्रवाहात उडी घेतली। अथक प्रयत्नानंतर त्यांनी गोलू शाहू यांना बेशुद्ध अवस्थेत नदीबाहेर सुरक्षित बाहेर काढले। त्यानंतर त्यांना तातडीने प्राथमिक उपचार देण्यात आले। जवानांच्या समयसूचकता, धाडस आणि कर्तव्यनिष्ठेमुळे एका पर्यटकाचे प्राण वाचल्याने उपस्थित नागरिकांनीही त्यांच्या कार्याचे कौतुक केले। शुद्धीवर आल्यानंतर गोलू शाहू यांनी आपला जीव वाचवल्याबद्दल होमगार्ड जवान, स्थानिक प्रशासन आणि महाराष्ट्र पोलीस विभागाचे आभार मानले। तसेच खाकी वर्दीला सलाम करत त्यांनी जवानांच्या धाडसाचे कौतुक केले। या धाडसी बचाव कार्यासाठी पारशिवनी पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर शेरकी यांनी कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचारी व होमगार्ड जवानांचे अभिनंदन केले। तसेच पारशिवनी होमगार्ड पथकाचे तालुका समादेशक धनराज बडवाईक यांनीही हर्षल कांबळे व राहुल मेश्राम यांच्या धाडसी कार्याचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या। सिटी इंडिया न्यूजसाठी कन्हान शहर प्रतिनिधी मनीषा मेश्राम।